नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन। आज आपण या व्हिडिओमध्ये या प्रकरणातील परिसंस्था पुनरावलोकन, पर्यावरण व परिसंस्था यांचा संबंध आणि पर्यावरण संवर्धन या घटकांचा अभ्यास करणार आहोत। परिसंस्था पुनरावलोकन, त्यापूर्वी या ठिकाणी थोडे आठवा म्हणून 2 प्रश्न दिलेले आहेत। तर ते प्रश्न काय आहेत पाहूया। अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या कोणत्या? विद्यार्थी मित्रांनो, या भागाचा तुम्ही मागील इयत्तेमध्ये अभ्यास केलेला आहे। तर अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या कोणत्या? तुम्हाला माहीत आहे, उत्पादक म्हणजेच वनस्पती या प्रथम पोषण पातळीमध्ये येतात। आता उत्पादकावर उपजीविका कोण करते? तर प्राथमिक भक्षक। मग उत्पादक हे प्रथम पोषण पातळीमध्ये येतात, तर प्राथमिक भक्षक हे द्वितीयक पोषण पातळीमध्ये येतात। त्यानंतर द्वितीयक भक्षक जे आहेत, जे प्राथमिक भक्षकावरती आपली उपजीविका करतात, त्यांची तृतीय पोषण पातळी। तृतीयक भक्षक जे द्वितीयक भक्षकावर आपली उपजीविका करतात, त्यांची चतुर्थ पोषण पातळी। अशा अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या असतात। दुसरा प्रश्न, ऊर्जा मनोरा म्हणजे काय? विविध पोषण पातळ्यांच्या ऊर्जा साठ्याची कल्पना येण्यासाठी काढलेल्या रेखाकृतीला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात। पहा, विविध पोषण पातळ्यांच्या ऊर्जा साठ्याची कल्पना येण्यासाठी काढलेल्या रेखाकृतीला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात। प्रत्येक अन्न साखळी आणि अन्नजाळ्यात सजीवांच्या आंतरक्रिया चालू असतात। या सर्व आंतरक्रियांमध्ये ऊर्जेचे हस्तांतरण होते। त्याचे स्वरूप आणि व्याप्ती ऊर्जा मनोऱ्यात दाखवलेली असते। चला तर मग पाहूया परिसंस्था पुनरावलोकन। जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते। पहा, परिसंस्था कशी तयार होते? तर जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांच्यामध्ये परस्पर होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते। परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची असते। अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती अत्यंत उपयुक्त असतात, कारण त्या स्वतःसाठी अन्न निर्मिती तर करतातच, त्या स्वयंपोषी असतात, परंतु शिल्लक राहिलेली ऊर्जा त्या साठवून ठेवतात आणि मग इतरांना म्हणजेच प्राण्यांना ती उपयोगी ठरते। वनस्पतींना खाणारे हरिण, शेळ्या मेंढ्या, गाई म्हशी, घोडे उंट असे शाकाहारी प्राणी हे देखील महत्त्वाचे असतात। या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ, सिंह यासारखे हिंस्र प्राणीसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात। पहा, हे प्राणी कसे एकमेकांवरती अवलंबून असतात। निसर्गात आढळणाऱ्या अळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचासुद्धा खरंच उपयोग असतो का? असा प्रश्न आपणास कधीतरी पडत असेल। पण हे जीव घाणेरडे वाटले तरी अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण मुख्यतः निसर्गाची साफसफाई करण्याचे काम हे आपल्याला घाणेरडे वाटणारे जीवच करत असतात। ते जर नसते तर निसर्ग अस्वच्छ झाला असता। म्हणजे हे जीवसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत। याचाच अर्थ आपल्याभोवती असणाऱ्या या घटकांमुळेच आपले अस्तित्व आहे। यासाठी सर्व घटकांची योग्य ती काळजी आपण घ्यायला हवी, कारण आपण एकमेकांवरती अवलंबून असतो। ओघ तक्ता पूर्ण करा। खालील रिकाम्या चौकटी अचूक भरा व पूर्ण झालेला तक्ता वर्गात लावा। तर विद्यार्थी मित्रांनो, हा तक्ता तुम्ही पूर्ण करून त्याचा तक्ता तयार करा आणि तुमच्या वर्गात लावा। पहा,
परिसंस्था. आपण आत्ताच काय पाहिले, परिसंस्था ही जैविक आणि अजैविक घटकांपासून बनलेली असते. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, जैविक घटक. इकडे अजैविक घटक आहेत, म्हणजे या ठिकाणी येतील जैविक घटक. आता आपण अजैविक घटक पाहू. अजैविक घटकाचे पुन्हा दोन भाग पडतात, एक भौतिक घटक आणि दुसरा रासायनिक घटक. पहा, हा भौतिक घटक आणि हा रासायनिक घटक. आता भौतिक घटकामध्ये काय काय येते, तर हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा व सूर्यप्रकाश यांचा समावेश भौतिक घटकांमध्ये होतो. मग रासायनिक घटकामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो, तर पोषण द्रव्ये, त्यानंतर क्षारता, पोषणद्रव्ये क्षारता, त्यानंतर सामू या घटकांचा समावेश कशामध्ये होतो, रासायनिक घटकामध्ये. बघा, रासायनिक घटकामध्ये पोषणद्रव्ये क्षारता आणि सामू यांचा समावेश होतो. आता पोषणद्रव्ये क्षारता याचे पुन्हा दोन भाग पडतात. एक भाग या ठिकाणी दिलेला आहे असेंद्रिय पदार्थ, म्हणजे दुसरा भाग काय असणार आहे, सेंद्रिय पदार्थ. असेंद्रिय आणि सेंद्रिय. असेंद्रिय पदार्थामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम आणि पोटॅशियम यांचा समावेश होतो. तर सेंद्रिय पदार्थामध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यांचा समावेश होतो. पहा, अजैविक घटकांचे दोन भाग, भौतिक घटक आणि रासायनिक घटक. रासायनिक घटकामध्ये पोषणद्रव्ये क्षारता आणि सामू यांचा समावेश होतो. पोषणद्रव्ये क्षारताचे पुन्हा दोन भाग पडतात, असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ. असेंद्रिय पदार्थामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम आणि पोटॅशियम यांचा समावेश होतो. तर सेंद्रिय पदार्थामध्ये प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थांचा समावेश होतो. त्यानंतर जैविक घटक. आता जैविक घटकाचे पुन्हा दोन भाग पडतात, एक स्वयंपोषी आणि मग दुसरा कोणता असेल, परपोषी. स्वयंपोषी आणि परपोषी. आता आपल्याला माहीत आहे स्वयंपोषी कोण आहेत, उत्पादक, आणि परपोषी कोण आहेत, प्राणी आणि विघटक. आता उत्पादक कोणाला म्हटलेलं आहे, तर वनस्पती या काय आहेत, उत्पादक आहेत. कारण वनस्पती स्वतःसाठी तर अन्न निर्माण करतातच, शिवाय इतरांसाठी सुद्धा त्या अन्नसाठा साठवून ठेवतात. तर उत्पादक आहेत वनस्पती. त्यानंतर प्राणी आणि विघटक. तर प्राणी काय आहेत, भक्षक आहेत. प्राणी हे भक्षक आहेत. मग विघटक कोण आहेत, तर जीवाणू विघटक आहेत. त्यामुळेच आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी काय होतं, मदत होते. पुन्हा प्राण्यामध्ये जे भक्षक आहेत त्यांचे तीन भागात विभाजन होते. एक भाग दिलेला आहे तृतीयक भक्षक, म्हणजे इकडे काय असेल, प्राथमिक भक्षक, इथं द्वितीयक भक्षक आणि शेवटचा तृतीयक भक्षक. तर अशा प्रकारे हा परिसंस्थेचा तक्ता पूर्ण करायचा आहे. पुढे दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. आता प्रत्येकाला जगायचे असते, त्यामुळं नाकतोडे हे भातावरती जगतात, म्हणून त्या भात शेतीवर नाकतोडे आलेले असतात. त्याचबरोबर तेथील शेतामधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरिता बेडकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते. आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. पहा,
भात शेतीच्या पिकावर नाकतोडे असतात. नाकतोडे खायला मिळतात म्हणून चिखलामध्ये बेडकांची संख्या वाढलेली असते. तर सापांचं अन्न बेडूक म्हणून शेतामध्ये बेडूक आहेत म्हणून तिथे सापही आलेले असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल? पहा, शेतातील जर बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल? विचार करा. या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. भाताच्या पिकावर काय परिणाम होईल? म्हणजे बेडकांची संख्या कमी झाली तर भाताच्या पिकावर काय परिणाम होईल? पहा, बेडकांची संख्या कमी झाली तर साहजिकच नाकतोड्यांची संख्या वाढेल, कारण बेडूक काय करतात? नाकतोड्यांना खातात. मग बेडकांची संख्या कमी झाली तर नाकतोड्यांची संख्या वाढेल, आणि नाकतोड्यांची संख्या वाढली तर नाकतोडे भाताचं पीक खाऊन फस्त करतील. म्हणजे भाताच्या पिकाचं उत्पादन काय होईल? कमी होईल. दुसरा प्रश्न, कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल व कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल? पहा, बेडकांची संख्या जर कमी झाली तर अन्न साखळीचे स्वरूप बदलते, तर निसर्गाचे संतुलनसुद्धा काय होते? बिघडते. भात पिकावरती कोण अवलंबून आहे? नाकतोडे. नाकतोड्यांवर अवलंबून आहेत बेडूक, आणि बेडकावर अवलंबून आहेत साप. ही अन्नसाखळी निसर्गतः सुरू असते. काही कारणाने बेडूक जर कमी झाले, आता बेडूक कमी झाले म्हणजे द्वितीय भक्षक कमी झाले, कारण भात हे उत्पादक, नाकतोडे प्राथमिक भक्षक, बेडूक हा द्वितीयक भक्षक. मग द्वितीयक भक्षक कमी झाले तर द्वितीयक भक्षक कमी झाल्यावर तृतीयक भक्षक म्हणजे सापसुद्धा कमी होतील, कारण त्यांना अन्न मिळणार नाही. आणि बेडूक कमी झाल्यामुळे नाकतोडे म्हणजेच प्राथमिक भक्षक वाढतील, आणि सापांच्या कमतरतेमुळे उंदीरसुद्धा शेतामध्ये काय होतील? वाढतील. पुढचा प्रश्न, एकंदरीत तेथील परिसंस्थेवर काय परिणाम होईल? तर बेडूक हा द्वितीयक भक्षक आहे आणि तो मध्ये आहे. आता मधलाच भक्षक जर नष्ट झाला तर परिसंस्थेचा समतोल काय होईल? बिघडेल. भक्ष आणि भक्षक यांच्या संख्येतील अचानक बदलामुळे एकमेकावर अवलंबून असणाऱ्या अन्न साखळीच्या ज्या कड्या आहेत त्या नष्ट होतील आणि परिसंस्थेचा तोल काय होईल? संपुष्टात येईल. पुढे सांगा पाहू, पर्यावरण म्हणजे काय? आता पर्यावरण कशाला म्हणायचे? तर ज्या ठिकाणी सजीव जगतो त्याच्या आजूबाजूला असणारे सर्व घटक, मग जैविक अजैविक सगळेच, यालाच काय म्हणतात? पर्यावरण. पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो? आता पहा, पर्यावरणामध्ये सजीवाच्या सभोवताली असणारे भौतिक घटक, रासायनिक घटक, जैविक घटक या सर्वांचा समावेश पर्यावरणामध्ये होतो. पर्यावरण व परिसंस्था यांचा संबंध. पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे. आपल्या सभोवती असलेले भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण तयार होते. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. तिच्यात अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. पर्यावरणाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. आता नैसर्गिक पर्यावरणामध्ये नैसर्गिक घटकांचा समावेश असतो, म्हणजेच हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव. यातील जैविक आणि अजैविक घटकामध्ये सतत आंतरक्रिया चालू असतात. त्यांचे परस्पर संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. मूलतः पर्यावरणात 2 प्रमुख घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये पहिला घटक आहे जैविक घटक आणि दुसरा आहे अजैविक घटक. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास परिस्थितिकी किंवा इकॉलॉजी असे म्हणतात. पहा, परिस्थितिकी म्हणजे काय? तर पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच परिस्थितिकी. तर पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यालाच परिसंस्था किंवा इकोसिस्टीम म्हणतात. तुमच्या लक्षात आले का?
पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकामधील आंतरसंबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पारिस्थितिकी. आणि पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरतात त्याला काय म्हणतात? परिसंस्था. पर्यावरणात अनेक परिसंस्थांचा समावेश होतो. काही परिसंस्थांचा अभ्यास तुम्ही पाठीमागच्या इयत्तेमध्ये केलेला आहे. विचार केला तर पाण्याचे एखादे लहान डबके ही एक परिसंस्थाच आहे. तर आपली पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे. म्हणजे लहान डबकेसुद्धा परिसंस्था आहे आणि पृथ्वी ही सुद्धा परिसंस्था आहे. थोडक्यात एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन काय तयार होते? परिसंस्था तयार होते. थोडे आठवा. पर्यावरणामध्ये कोणकोणती चक्रे असतात आणि त्यांचे काय महत्त्व आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणामध्ये जैवभू रासायनिक चक्रे असतात. आता या जैवभू रासायनिक चक्राचे 2 प्रकार पडतात. एक वायुचक्र आणि दुसरे अवसादन चक्र. आता जैवभू रसायन चक्र म्हणजे काय? तर परिसंस्थेत होत असणाऱ्या पोषण द्रव्यांच्या चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैवभू रासायनिक चक्र असे म्हणतात. पोषक द्रव्यांचा हा चक्रीय प्रवाह सर्व सजीवांना वाढीसाठी पोषक द्रव्ये पुरवण्याचे काय करतो? काम करतो. आता या जैवभू रासायन चक्राचे जे 2 प्रकार आहेत त्यामध्ये पहिला आपण पाहिला वायुचक्र आणि दुसरा अवसादन चक्र म्हणजेच भूचक्र. आता वायुचक्र म्हणजे काय? तर पृथ्वीच्या वातावरणातून ते जमिनीपर्यंत अजैविक वायुरूप पोषक द्रव्याचा प्रवास म्हणजेच नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प यांची चक्रे याचा समावेश वायुचक्रामध्ये होतो. अवसादन चक्र म्हणजेच भूचक्र पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडकात मुख्य अजैविक पोषक द्रव्यांचे संचयन असते. उदाहरणार्थ लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीमध्ये इतर काही घटक असतात. या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये होतो. वायुचक्र वेगाने घडते. हवामानातील बदल व मानवी क्रियांमुळे वायुचक्राची गती, तीव्रता व संतुलन यावर गंभीर परिणाम सध्या होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अवसादन चक्र जमिनीवरच्या प्रदूषणाने असंतुलित होते. तर वायुचक्र व अवसादन चक्र ही दोन्ही चक्रे एकमेकांवर अवलंबून असतात. नायट्रोजन आणि कार्बन हे दोन्ही अजैविक घटक वायुरूपात असतात आणि खनिजाच्या स्वरूपात जमिनीवर पण ते असतात. कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र ही तिन्ही महत्त्वाची जैवभू रासायनिक चक्रे आहेत. पर्यावरणातील जलचक्र, विविध वायुचक्रे जसे कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अशी नैसर्गिक चक्रे अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यामुळे ही पर्यावरण संतुलन कायम राहते. पण प्रदूषणामुळे किंवा नैसर्गिक घटकांच्या बेसुमार वापरामुळे या चक्रांचे संतुलन सध्या बिघडत असलेले आपल्याला पाहायला मिळते. निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. मानव म्हणतो की मानवाने निसर्गावर मात केला आहे किंवा विज्ञानाने निसर्गावर मात केलेली आहे. पण निसर्गाचं अस्तित्व असल्याशिवाय पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व राहू शकत नाही. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडून न देता त्याचे जतन करणे हे मानवाचे कर्तव्य आहे. असे म्हटले जाते की आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नाही, ती आपल्याला पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे. म्हणून आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी ती ठेव सांभाळायची आहे, हे आपण कदापिही विसरून चालणार नाही. म्हणजे पृथ्वीचा वापर फक्त आपणच करणार नाही आहोत, आपल्या पूर्वजांनी केलेला आहे, आपण करतोय आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपल्याला ती व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहे. त्यामुळे पर्यावरणाची काळजी घेणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. पर्यावरण संवर्धन. पर्यावरणावर या ठिकाणी सांगा पाहू
म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत. तर पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात आणि ते कसे, हा पहिला प्रश्न आहे. पर्यावरणावर नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही घटक परिणाम करतात. आता नैसर्गिक घटकांपैकी अचानक होणारा हवामानातील बदल, येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती अशाने पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. अशा बदलांनी पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकावर परिणाम होतो आणि अन्न साखळी आणि अन्नजाळी यांच्यातील आंतरक्रियांमध्ये काय होते, बाधा निर्माण होते. मानवनिर्मित कारणांनी तर खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते. औद्योगिकरण, त्यामुळे होणारे प्रदूषण, नागरीकरण, वन्य प्राण्यांच्या शिकारी, धरणे, रस्ते, पूल बांधणे असे मानवी जे हस्तक्षेप आहेत, त्या मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाची कधीही भरून न येणारी हानी होते. दुसरा प्रश्न, पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल? पहा, भक्षकांची संख्या जर सतत वाढत गेली तर भक्ष्यांचे प्रमाण कमी होत जाईल. त्यामुळे पुन्हा भक्षकांची संख्या पुरेसे अन्न न मिळाल्याने कमी होऊ लागेल. तिसरा प्रश्न, नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल? आता नदीच्या किनारी जर मोठे कारखाने उभारले तर कारखान्यातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषित पदार्थ नदीच्या पाण्यात सोडण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे दूषित आणि विषारी द्रव्यांमुळे पाण्याचे प्रदूषण होईल, पाण्यातले जीव मृत्युमुखी पडतील. त्याचप्रमाणे तेथील पाणी पिण्यायोग्य न राहिल्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि नदीच्या पाण्यातील जलीय अन्नसाखळी, अन्नजाळी काय होतील, संपुष्टात येतील. त्यामुळे नदीच्या किनारी कारखाने उभे करणे धोक्याचे आहे. पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्याच मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावर होतो. निरीक्षण करा, तुमच्या सभोवतालचे पर्यावरणाचे निरीक्षण करा आणि खाली दिलेला अपूर्ण ओघ तक्ता पूर्ण करा. आता पर्यावरणावर परिणाम करणारे घटक आत्ताच आपण पाहिले. नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक हे दोघेही पर्यावरणावरती परिणाम करतात. आता नैसर्गिक घटक कोणते आहेत? या ठिकाणी त्यांनी उदाहरणादाखल भूकंप दिलेला आहे. तर अतिवृष्टीमुळे पूर येणे, त्यानंतर चक्रीवादळे येणे, वणवा पेटणे किंवा पाऊस खूप पडल्यामुळे ही ओला दुष्काळ पडला असे म्हणतात, किंवा पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडणे, कोरडा दुष्काळ पडणे किंवा अवर्षण होणे, ज्वालामुखीचा उद्रेक होणे, हे जे नैसर्गिक घटक आहेत यांचा पर्यावरणावर परिणाम होतो. त्याचबरोबर बरेचसे मानवनिर्मित घटकसुद्धा पर्यावरणावर परिणाम करतात. त्यामध्ये जंगलतोड झाली की झाडांची संख्या कमी होते, मग हवेचं प्रदूषण होतं. त्यानंतर जलप्रदूषण, नागरीकरण, वाढत्या लोकसंख्येसाठी निर्माण केलेलं औद्योगिकरण, रस्ते, पूल, धरणे, इमारतींची बांधकामे किंवा दहशतवाद या सर्व मानवनिर्मित घटकांचा पर्यावरणावर अत्यंत वाईट परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी महात्मा गांधी काय म्हणतात पहा, प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे. म्हणजे पृथ्वीवरती जेवढे लोकसंख्या आहे त्या सर्वांची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाचीही हाव पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ नाही. तर सध्या मानवाची हाव वाढत चाललेली आहे आणि त्यामुळेच आपली हाव पूर्ण करण्यासाठी पृथ्वी समर्थ राहिलेली नाही. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर पर्यावरणीय प्रदूषण ही त्यापैकी एक मुख्य समस्या आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे
त्याचे प्रदूषण. पर्यावरणीय प्रदूषण नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेल्या अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल, यालाच आपण काय म्हणतो, पर्यावरणीय प्रदूषण. म्हणजेच हवा, पाणी, जमीन यासारखे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बदल घडून येणे, मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेले औद्योगिकरण, नैसर्गिक संसाधनाचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण इत्यादी कारणे पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणतात. आता या ठिकाणी 2 प्रश्न दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, प्रदूषणाचे प्रकार कोणते? तर हवा प्रदूषण, जलप्रदूषण, भूप्रदूषण हे प्रदूषणाचे मुख्य प्रकार आहेत. नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय? तर नैसर्गिक स्रोतापासून आणि नैसर्गिक प्रक्रियातून निर्माण होणारे प्रदूषण म्हणजे नैसर्गिक प्रदूषण. तर मानवनिर्मित स्रोतापासून किंवा मानवाच्या हस्तक्षेपामुळे होणारे प्रदूषण म्हणजे मानवनिर्मित प्रदूषण. प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे. आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण आढळून येते. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावर होतो. यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. पुढील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे आणि तो पूर्ण करायला सांगितलेला आहे. पहा, हवा प्रदूषण, जलप्रदूषण, भूप्रदूषण, त्यामधील घटक. आता हवा प्रदूषणामधील घटक या ठिकाणी दिलेले आहेत. तर हवा प्रदूषणामध्ये वायुरूप घटक येतील: कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन, सल्फर, नायट्रोजनचे ऑक्साईड्स, हायड्रोजन सल्फाईड. त्यानंतर घनरूप घटकामध्ये धुलीकण, राख, कार्बन, सिसे, एस्बेस्टॉस यांचा समावेश होतो. आता जलप्रदूषण करणारे घटक कोणते? तर काही जैविक घटक, काही असेंद्रिय घटक आणि काही सेंद्रिय घटक. शैवाल, जीवाणू, विषाणू हे जैविक घटक. वाळू, माती, धूळ, त्यानंतर चांदी, शिसे किंवा किरणोत्सारी पदार्थ हे असेंद्रिय घटक. आणि तणनाशके, कीटकनाशके, सांडपाणी हे सेंद्रिय घटक जलप्रदूषणास कारणीभूत ठरतात. आता भूप्रदूषणास कारणीभूत असणारे घटक, शेतीमध्ये कीटकनाशकातील असेंद्रिय घटक किंवा रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जातो. जड धातू व इतर रसायने मातीमध्ये मिसळली जातात, यामुळे भूप्रदूषण होते. आता हवा प्रदूषणाचे स्रोत आपण पाहणार आहोत. तर हवा प्रदूषणाचे स्रोत कोणते आहेत? तर रासायनिक व तेल शुद्धीकरण करणारे कारखाने, औष्णिक विद्युत केंद्रे किंवा कागद कारखाने, कापड गिरण्या, दगड फोडणारी यंत्रे हे सर्व हवा प्रदूषणाचे स्रोत आहेत. जलप्रदूषणाचे स्रोत या ठिकाणी दिलेले आहेत: औद्योगिक प्रदूषके, घरगुती प्रदूषके, सांडपाणी, कारखान्यातून सोडली जाणारी रसायने, शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके हे जलप्रदूषणाचे स्रोत आहेत. त्यानंतर भूप्रदूषणाचे स्रोत, कारखान्यातून बाहेर पडणारी उत्सर्जके किंवा घरगुती टाकाऊ पदार्थ, रासायनिक खते, जैववैद्यकीय कचरा, प्लास्टिक कचरा हे भूप्रदूषणास कारणीभूत ठरतात. आता हवा प्रदूषणाचे परिणाम काय आहेत? तर हवा प्रदूषणामुळे श्वसन संस्थेचे गंभीर आजार निर्माण होतात. वनस्पती आणि प्राण्यांवर विपरीत परिणाम होतात. हवामानामध्ये अचानक बदल होतो किंवा अंमली पर्जन्य होते. जलप्रदूषणाचे परिणाम, मानवांच्या रोगांच्या साथी पसरतात. जलीय जीवांची मरतूक होते किंवा अतिजैवीकरण होते. भूप्रदूषणाचे परिणाम या ठिकाणी दिलेले आहेत: जमिनीची धूप होणे, वनस्पतीची किंवा पिकांची वाढ खुंटणे, पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी होणे. आता त्यासाठीच्या आपण उपाययोजना पाहणार आहोत. हवा प्रदूषण होऊ नये म्हणून उपाययोजना काय करायची? तर कारखान्याची धुराडी उंच करायची. आपण कारखाने तर बंद करू शकत नाही, कारण बेरोजगारी वाढेल. मग कारखान्यांची धुराडी उंच करायची. उत्पादन प्रक्रियेमध्ये सुधारणा करायच्या किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच प्रदूषण कमी करणाऱ्या घटकांचा वापर करायचा. त्यानंतर जलप्रदूषणावर प्रदूषित
नियंत्रित प्रदूषण नियंत्रित करणारी साधने वापरायची आणि प्रदूषित पाणी वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीच्या विहिरीच्या पाण्यामध्ये सोडायचे नाही. तर भूप्रदूषणासाठी उपाययोजना: प्रदूषितांचा योग्य पुनर्वापर करायचा, पुनर्चक्रीकरण करायचे किंवा घन कचऱ्याचे व्यवस्थापन करायचे, म्हणजे भूप्रदूषण आपल्याला रोखता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.